अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील जर पाहायला गेलं तर श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय हे एकमेव जिल्ह्यातील असं एक रुग्णालय आहे ज्याला आपण दाखवू शकतो कशा प्रकारे उपजिल्हा सामान्य रुग्णालयाचा दर्जा देण्यात आलेला आहे। कोट्यावधी रुपये खर्च करून प्रशासनाच्या वतीने या रुग्णालयाचा विस्तार करण्यात आलेला आहे। मात्र जर या ठिकाणचा जो ब्लड बँक आहे या ब्लड बँकेचा जो विषय पाहायला गेला तर मोठा गंभीर याचा विषय बनत चालल्याचं एक विदारक चित्र समोर येताना पाहायला मिळत आहे। चक्क या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना रक्ताकरिता म्हणजेच ब्लड बँकेमध्ये ब्लड अवेलेबल नसल्याचं सांगण्यात येत असल्याने रुग्णांची असो अथवा रुग्णांच्या नातेवाईकांची असेल अथवा रुग्णसेवक ज्या ठिकाणी आहेत यांची एकच धावपळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे। माझ्यासोबत रुग्णसेवक आहेत, माझ्यासोबत रुग्णांचे नातेवाईक आहेत, त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत काय उत्तर त्यांना प्रशासनाचे जे वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांच्या वतीने देण्यात येत आहे। ब्लड बँकेचा जर विषय घेतला तर ब्लड बँकेमध्ये त्या ठिकाणी कर्मचारी अवेलेबल नसतात। चक्क ब्लड बँकेला कुलूप लावल्या जातं आणि कर्मचारी असतील किंवा या ठिकाणी येणारे जे रुग्ण आहेत त्यांना एकच कर्मचाऱ्यांच्या वतीने उत्तर दिलं जातं ते म्हणजे की आता ओपीडी सुरू नाही। नियमानुसार जर पाहायला गेलं तर ब्लड बँक ही 24 तास सुरू असायला पाहिजे। माझ्यासोबत हे नातेवाईक आहेत त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत काय समस्येला तुम्ही सामोरं जात आहात। आमच्या इथं पेशंट आपल्या इथं भरती असल्यानं 8 दिवसापासून आमच्या पेशंटला आजपर्यंत ब्लड दिलेलं नाही आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्याकडं अवेलेबल ब्लड उपलब्ध नाही आहे, तर तुम्ही बाहेरून कुठूनही ब्लडची व्यवस्था करून तुम्ही लावू शकता किंवा अकोला येथे रेफर करू शकतो आम्ही तुम्हाला। किती दिवस झाले आणि कशाचा पेशंट आहे आपलं, कोण आहे आपले पेशंट? माझे वडील आहेत, तर वडिलाला जवळपास 8 दिवस झाले जवळपास, तर पेशंटला फक्त 5 पॉईंट ब्लड सांगितलं आहे। तर आमच्याकडं कसं पैशाची परिस्थिती नसल्याकारणानं आम्ही बाहेरून ब्लड आणू शकत नाही। तर उपजिल्हा सामान्य रुग्णालय ही जर पाहायला गेली तर गोरगरिबांकरता ही संजीवनी ठरते, मात्र या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना जर धावपळ करावी लागत असेल तर काय फायदा। हे करोडो रुपये डीपीडीसीच्या माध्यमातून विकासाकरिता केल्या जातात, मात्र हे कुठेतरी ठप्प असल्याचं बोलल्या जात आहे। माझ्यासोबत आणखी काही रुग्णांचे नातेवाईक आहेत त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत कशा सामना केला जात आहे काय। माझा बुडा आहे म्हातारा, मी सांगितलं की याले रक्त कमी, तुम्ही सांगितलं होतं की रक्त कमी आहे बा, तर आमच्याजवळ हे बुलेट नाही आहे बुड्याचं ओ पॉझिटिव्हचं, तर तुम्ही बाहेरून आणू शका किंवा अजून कोणी तुमचे नातेवाईक असतील तर त्याच्याकडून जमा करा। आम्ही म्हटलं की आमची गरिबी परिस्थिती आहे, आम्ही कुठून आणा। आम्ही जर बाहेरून बुलेट विकत आणलं असतं तर आम्ही सरकारी दवाखान्यामध्ये आमचं पेशंट कशाला आणलं असतं। मग सरकारी दवाखाना आहे कशासाठी। 5 पॉईंट माझ्या बुड्याला रक्त आहे, आम्ही अशी त्याला म्हटलं तर ते म्हणत तुम्ही कोणी बाहेरून आणा, आमच्याजवळ रक्त अजिबातच नाही। आरोग्य विभागाच्या वतीने दावा केला जातो की दवाखान्यामध्ये विविध अत्याधुनिक सुविधा केल्या गेल्या, मात्र साधारण रक्ताकरता जर समजा भटकंती करावी लागत असेल तर कसला हे रुग्णालय। माझ्यासोबत रुग्णसेवक आहेत जे मूर्तिजापूर करता सगळ्यांकरता संजीवनी ठरतात, प्रत्येक वेळोवेळी रुग्णांना ब्लड डोनेट करतात। रवी मार्कंड त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत कसला दादा काय सामना करता तुम्ही नेहमी जर पाहायला गेलं तर तुमच्या वतीने ब्लड डोनेशन कॅम्प केल्या जातात, रुग्णालयाचा खूप चांगला अनुभव तुम्हाला आहे काय कसं। इथं वारंवार मागणी केल्यानंतर पण इथं पेशंटला खूप हाल होतात। आता सध्या माझ्यापेक्षा एक अजून फॉर्म आहे बीटी फॉर्म, हा बीटी फॉर्म आहे, यांना सरळ सांगितलेलं आहे की भाई तुम्ही बाहेरून कुठे ॲडजस्ट करून म्हणजे कुठेही तुम्ही काहीतरी तुमचं प्रयत्नानं ब्लड आणू शकता। मी पण वारंवार विचारलं तर त्यांचं एकच उत्तर आहे की भाई डोनर द्यायला लागेल, नाही आमच्याशी ब्लड नाही आहे। सध्याची स्थिती अशी आहे की आम्ही विकी शेळके साहेबांसंग बोललो, त्यांचं म्हणणं असं आलं आहे की आता सध्या आमच्यापाशी एकही बॅग कुठलीही ग्रुपची तयार नाही आहे। एखादा पेशंट अगर आता इमर्जन्सी आला तर त्याला ए पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह किंवा ओ निगेटिव्ह काही लागलं त्यांच्यापाशी एकही बॅग नाही आहे। माझा आरोप असा आहे की तुम्ही मागणी का नाही करत, हे मागणी का नाही करत, काऊन नाही करत, कशासाठी करत नाही काय माहिती आहे, हे यांना विचारायला पाहिजे तुम्ही लोकांना सर्वांना। मी तर विचारतोच, आपण सरांना विचारायला पाहिजे की तुम्ही मागणी का नाही करत। आता हे आमचे नातेवाईक म्हणजे हे आहे ग्रामीणमधले, यांना 8 दिवसापासून दिलेलं नाही आणि वारंवार इथं ब्लडची म्हणजे असं आहे की अवस्था इथं की ब्लड मागायला गेलो की ब्लड नाही, ब्लड मागायला गेलो तर ब्लड नाही, आमच्याशी एकही बॅग तयार नाही आहे। म्हणजे हे वारंवार इथं 2-3 महिन्यापासून आम्हाला असं सहन करायला लागलं। मला सांगा आता एवढ्या वर्षाचा तुमचा अनुभव आहे, तुम्ही सगळ्यांकरता झटत असता, तर असे काही अनुभव आले का की रक्ताच्या विना काही रुग्ण दगावले
किंवा त्यांना अकोला असेल किंवा इतरत्र अमरावती येथे रेफर करण्याची वेळ आली, काही असा एखादा ठोस अनुभव? नाही, माझा अनुभव असा आहे की जेवढ्यापर्यंत आम्ही प्रयत्न करतो तेवढ्यापर्यंत मूर्तिजापूरमध्ये आम्ही रेफर होऊ देत नाही. माझ्या विचारानं आम्ही रेफर जास्तीत जास्त होऊ नाही देत. कुठं ना कुठे आम्ही आमचा प्रयत्न करतोच की पेशंटला ब्लड भेटलंच पाहिजे. आता हा एक आम्ही प्रयत्न करतच आहे, ह्या पेशंटला इथं ब्लड भेटलंच पाहिजे. तर माझं म्हणणं असं आहे की भाई इथं ब्लड नसताना तुम्ही रेफर करता, हे करता, पण तुम्ही जर मागणी केली तर इथं पेशंट रेफर होणार नाही. आणि रेफर झाल्यानंतर त्यांना अकोला, अमरावती किंवा तुम्ही कुठं पाठवता त्याचं काही नाही आहे, पण तुम्ही मागणी करा. काही म्हणजे वारंवार इथून म्हणजे रेफर केलं जाणार नाही. आणि आम्ही तर आमचा पूर्णपणे प्रयत्न करतोच की भाई अकोला, अमरावती किंवा बाहेरचे प्रायव्हेट ह्याच्यात त्यांना पुन्हा आम्ही तिथं एकही पेशंट इथं अकोला, अमरावती जाऊ देत नाही. तुम्ही विचारू शकता. काहीतरी तुम्ही सोमवारी आंदोलनाचा इशारा दिला, काय त्याचा पवित्र असणार? अगर असंच वारंवार राहणार तर आम्ही सोमवारी इथं आमरण उपोषण करणार आहे. जोरात आमच्या मागण्या पूर्ण नाही तोरक आम्ही इथं बसणार आहे आणि मरेपर्यंत आम्ही उठणार नाही. निश्चितच पाहायला गेलं तर अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर हे शहर महत्वाकांक्षी मानले जाते आणि याच महत्वाकांक्षाच्या याच्यामुळे काय होईना मूर्तिजापूर शहराला श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयाच्या माध्यमातून उपजिल्हा सामान्य रुग्णालयाचा दर्जा देण्यात आलेला आहे. मूर्तिजापूर शहर म्हणजे तालुक्यामध्ये जर पाहायला गेलं तर 186 गावांचा समावेश आहे. या 186 गावांकरता हे जे रुग्णालय आहे हे एक संजीवनी ठरतं. त्याचप्रमाणे मूर्तिजापूर जे रेल्वे स्थानक आहे हे हावडा ते मुंबई या प्रमुख लोहमार्गापैकी एक प्रमुख रेल्वे स्थानक मानलं जातं. त्याचप्रमाणे समृद्धी महामार्ग असेल किंवा चौपदरी म्हणजे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 लगत असल्याने या ठिकाणी अपघाताचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात असतं. या ठिकाणी येणाऱ्या जे रुग्ण आहेत त्या रुग्णांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात असते आणि असं याची गांभीर्याने दखल घेतलं तर प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी ब्लड बँकची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मात्र सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतरही आजही ही सुविधा फक्त कागदावरच का असा प्रश्न येथील येणाऱ्या रुग्णांना आणि रुग्णसेवकांना पडला आहे. येणाऱ्या काळात जर अशीच परिस्थिती सुरू राहिली तर येत्या सोमवारी आमरण उपोषण करण्याचा इशारा रुग्णसेवक रवी मार्कंड यांच्या वतीने देण्यात आलेला आहे. यावर लोकप्रतिनिधी असतील किंवा प्रशासन काय गांभीर्याने घेतं आणि यांचा प्रश्न सोडवतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रतीक कुऱ्हेकर, LS मराठी, मूर्तिजापूर, अकोला. नाही, अगोदर आपल्या इथं उपजिल्हा रुग्णालयामध्ये ब्लड बँक होती, परंतु त्याचे नॉर्म्स होते की साधारण 2000 कलेक्शन झालं पाहिजे, असं काही आहे त्याचे नॉर्म्स आहेत, FDA चे नॉर्म्स आहेत त्याचे. तर त्यामुळे ते तेव्हा कलेक्शन तेवढं नव्हतं, तर तेव्हा माहीत नाही काय झालं तर ती ब्लड बँक बंद पडली. आता ब्लड स्टोरेज युनिट आहे आपल्याकडे. ब्लड स्टोरेज युनिट म्हणजे कसं, आपल्याला एक मदर बँक राहते, जसं लेडी हार्डिंगची आता वुमन्स हॉस्पिटलची मदर बँक आहे आपल्याला. तिथून आपण प्रत्येक ग्रुपचे 1-1, 2-2, 3-3 असे हे आणतो, ब्लड ग्रुप जे हे आणतो, समजा ब्लड आणतो आणि मग आपल्या इथं देतो. आपल्याकडे टेक्निशियन आहे आणि ते आणायचं काम आपण करतो. पण सध्या उन्हाळ्याच्या दिवसात कसं थोडंसं शॉर्टेज राहतो ब्लडचा. हिवाळ्यात डोनेशन कॅम्प पण जास्त होतात आणि डिमांड पण कमी राहते. उन्हाळ्यात डोनेशन कॅम्प कमी होतात, म्हणजे जे तुमचे दर महिन्याला कॅम्प व्हायचे ते आता 3 महिन्याला 4 महिन्याला कॅम्प होऊन राहिले समजा. आणि आपल्या मूर्तिजापूरमध्ये जर डोनेशन कॅम्प होत असतील तरी ते जर लेडी हार्डिंगला जमा झालं समजा ब्लड, तर तिथं डिमांड फक्त मूर्तिजापूरची नाही आहे, तिथं अकोट आहे, बाटची टाकळी आहे, बाळापूर आहे, ततारी आहे, सगळेच आहेत. आता त्यामुळे त्यांना असं म्हणता येत नाही की बाबा हे मूर्तिजापूरचं ब्लड आहे तर मग आम्ही तुम्हाला अकोटला देत नाही, असं ते करू शकत नाही. दुसरं असं आहे की आपल्या इथून जे कॅम्प होतात, आता मी काल माहिती काढली त्याची, तर त्यात गव्हर्नमेंटला पेक्षा प्रायव्हेटला आपल्या इथून कॅम्प दिले जातात बऱ्याच प्रमाणात. तर काल आम्ही रविभाऊ माडकर आणि आम्ही बसलो होतो. आमचं आता या वर्षीचं ठरलेलं आहे आपलं की आपण गव्हर्नमेंटला जास्तीत जास्त कॅम्प देणार आहे आणि आपलं कलेक्शन आपण 2000च्या पर्यंत आपण करायचं हे चालू आहे, मानस आहे आपला. आणि तसंच या DPC मध्ये काल जी मीटिंग झाली माननीय आमदार साहेब यांच्यासोबत पण हे चर्चा झालेली आहे. तर नवीन बिल्डिंग पाहिजे त्यांना ऍक्च्युली ब्लड बँकेची. हे जुनं जे आपलं ब्लड बँक आहे ते तसं चालत नाही, त्यांचं नॉर्म्स ठरलेले आहेत की एंट्री इथून असली पाहिजे, एक्झिट इथून असला पाहिजे, एवढा स्क्वेअर फीट एरिया पाहिजे, हे सगळं पाहिजे त्यांना ऍक्च्युली. तर त्या नॉर्म्सनुसार आपल्याला DPC मध्ये ब्लड बँक भेटायची शक्यता, म्हणजे बांधकाम करून द्यायची शक्यता आहे. त्यानंतर मग प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह होईल. दुसरं एक आहे की आपल्याकडे आता रुग्णांचं प्रमाण वाढून राहिलं, कारण आपल्या सेवा थोड्याशा आपण वाढवलेल्या आहेत. जनरल सर्जन आहे, ऑर्थोपेडिक सर्जन आहे, नंतर गायनेकोलॉजिस्ट आहे, हे सगळे जे आहे समजा. तर यामुळे ब्लडची रिक्वायरमेंट जी आहे ती वाढून राहिली. शिवाय आजूबाजूला 4 PSC आहे, तिथून पण आपल्याकडे ॲनिमियाचे पेशंट येतात किंवा स्त्रिया वगैरे येतात, तर त्यांना ब्लडची रिक्वायरमेंट ही जास्त आहेच.
तर त्याच्यासाठी कोप अप करण्यासाठी आपण प्रयत्नरत आहोत, करून राहिलो आपण प्रयत्न.